जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. बोल बिनधास्त, चर्चा तर होणारच. इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक 2026. जनतेचा अधिकार नमाज जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये मी वंदना आपले स्वागत करीत आहे. आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 11 या ठिकाणी. तर या ठिकाणी सौरबाई कांबळे काकू या ज्या आहेत त्या उमेदवारीसाठी उभारलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्या कोणत्या पक्षातून ही उमेदवारी लढत आहेत. तर सर्वात प्रथम काकू, तुम्हाला आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जी उमेदवारी घेतली आहे ती कोणत्या पक्षातून? शिवशाहू आघाडी. शिवशाहू आघाडी यातून या काकू लढत आहेत. तर काकू, तुमच्या भागातील कोणत्या समस्या आहेत या तुम्हाला माहिती आहेत का? पाण्याची, रडाय, कचऱ्याची. तर काकूनी बघितलेलं आहे की ह्या भागामध्ये पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, कचरा उठाव होत नाही, आणखीन काही बरेच असे प्रॉब्लेम आहेत. तर काकू, ही निवडणूक लढत असताना तुम्हाला पाठिंबा कोणाचा लाभला? विशाल वसंत कांबळे, मुलगा माझा, मुलग्याचा पाठिंबा. तर पुढील प्रश्न आपण विशाल दादांना करत आहोत. तर विशाल दादा, हा जो प्रभाग क्रमांक आहे तो खूप मोठा आहे. तर काकूनी सांगितलं की ह्या भागामध्ये पाण्याची रड आहे किंवा कचरा उठाव होत नाही, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? आता तसं सांगायचं म्हणला तर 8 दिवसात तर एकतर पाणी येत नाही. 8 दिवस तर पाण्याची टंचाई भयानक प्रमाणात आहे. लोकांना, महिलांना तिथे ऐनवेळी पाणी येते, रात्री 11-12 वाजता. तर तो सामोरं जायला लागले की थंडीच्यामुळं 11ला पाणी सुटणे, तो एक तर आहे. परत कचरा उठाव म्हणला तर बऱ्यापैकी त्या देखील समस्या आहेत. आणि अशा भरपूर समस्या आहेत की त्या बोटावर मोजून सांगता येणार नाही. मग आमचा एक प्रयत्न चाललाय छोटा की आम्हाला ह्या जनतेसाठी काही करता येईल हे आमच्या मायलिकेंचा पाहिजे. आईच्या आशीर्वादानं आम्ही ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे. आता जनतेचं म्हणावं तर आता जनता काय कौल देईल आम्ही याच्यावर आणि आमचे साईबाबा यांच्यावर आम्ही अवलंबून आहोत. हे आमचा एक छोटासा प्रयत्न चाललाय की आम्ही भरपूर गरिबी कष्टातून आम्ही इतरत्र हे आम्ही साम्राज्य निर्माण केले. तर मला असं वाटतंय की आम्ही एक लोकांनी आम्हाला एक संधी द्यावी, हे काम करण्याची म्हणा किंवा ज्या सुविधा आहेत. आणि काम करण्याची सुविधा का द्यावी म्हणजे मला असं वाटतंय की जो माणूस गरिबीत वर आलाय त्यालाच माहित आहे की गरिबी काय आणि दारातले प्रश्न काय. आता आमच्याही देखील आहेत, आम्ही देखील बघतो. हे आता आमचं छोटंसं घर दिसतंय, हे आमचं इन्फा नगरपालिकेचं घर आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगायचं म्हणजे, आणि आम्ही एक ह्या घरातून आमची छोटंसं एक आमचं रूम होतं. त्यात आम्ही दिवाळी आमची असायची, गल्लीत सगळ्यांची कपडे फटाके आणायचे. त्यावेळी मला अजून आठवतंय की आमच्या घरी त्यावेळी काचाचं आणि ते कंदील असायचं, त्याच्यामध्ये ती मोठी पांढरी वात असायची. रॉकेलला आम्ही जवाहरनगरच्या तिथे एक राखेल डेपो होता, तिथून आम्ही ते 5 लिटरचं कॅन आणायचं, त्यातून ते आम्ही घालायचं आणि ते दिवाळीला ते आम्ही अशी लावायचं आणि आम्ही असं म्हणजे त्या दिव्यात असं बसायचं, चिमणीवरती चालायचं. ते वरती काजळी असायची. त्यावेळी काही कौलच होती आणि साईडला आम्ही गोटीव कागद आणत होतो त्यावेळी. आणि आमचे ते एक शायजिंग आहे, योगेश शायजिंग म्हणून, तिथून आम्ही ती खळ आणायची आणि माझी बहीण, माझा भाऊ, मी आम्ही ते खळ चिटकून ते कागद लावायचं का आमचं घर कलर झालं. म्हणजे मी एवढ्या हालातीतनं दिवस काढल्यात. आणि मी म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की माझा जो प्रवास होता हा 10 वर्षाचा 20 वर्षाचा, तर माझी त्याची सत्य घटना मी एक पत्रकारिता लोकांना सांगितलेली आहे. पण आता आमच्या जे लोक काम करू इच्छित आहेत भरपूर, ते आम्हाला वाटतंय की आम्ही काहीतरी करावं. माझा एक तुमच्यासाठी एक खास असा प्रश्न आहे की तुम्ही एक आध्यात्मिक मार्गातून आहात. तर बऱ्याच वेळेला ऐकलेलं आहे की तुम्ही बरंच काही असं म्हणजे वेगवेगळ्या देवांचं म्हणजे तुमच्याकडे काही ना काही कार्यक्रम होत असतात. त्या अध्यात्मातून तुम्ही राजकारणाकडे कसं वळला? नाही, अध्यात्म करताना लोकांचे असं कौल आला की आम्हाला, दादा तुम्ही एवढं करताय, एवढं गोरगरिबांसाठी आहेच, तुम्ही कधीही बोलवला तर तुम्ही आमच्या कुठल्याही प्रसंगाला धावता असा, इतकं छान करता असा की अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे. बरोबर. त्यामुळे आम्हाला लोक म्हणलेत की दादा तुम्ही यावी उभा राहा ह्यावेळी. मग मी म्हटलं बाबा मला उभारता येत नाही, कारण की मला देवाने 3 अपत्य असल्यामुळे मला ते करता येत नाही. आपण एक आईंसाठी आपण ट्राय करूया. आणि नशिबाने एक देवाने कौल दिले की बाबा तो आईंचा आशीर्वाद घेऊन तू कामाला लाग. म्हणून आम्ही हा एक छोटासा प्रयत्न आमचा आहे की बाबा देवा, जनतेने मला जरी कौल दिला तर मी एवढं सांगतो की मी एक तुमच्यातला गरीबातनं आलेला आहे. असं नाही की माझी कुठं खानदानी काही आहे किंवा काय, काहीच नाही आमचं.
म्हणजे राजकारणी वसा तुम्हाला लाभलेला नाहीये. नाही काहीच नाही तर राजकीय दादा मला सांगा की तुम्ही ज्या परिसरात राहता या परिसरात तुमच्या आजूबाजूला पाहता बऱ्याच अशा शिक्षण संस्था आहेत. तर त्या ठिकाणी शिक्षण घेणारी खूप मुलं अशी गरिबीतून आलेली आहेत आणि अद्यावत की आपल्याला असं माहिती पडले की अजून त्या मुलांचं शिक्षण म्हणजे पैशा खातर किंवा काही आर्थिक अडचणीमुळे थांबलेलं आहे. तर अशा मुलांसाठी तुम्ही काय करणार आहात का? मी तर तुम्हाला सांगतो राजकारण हे 15 दिवसाचं आहे. आज तुम्ही कारण की कुणाला मोठं करायचं आणि कुणालाही करायचं तर मीडियाची ताकद ही सगळ्यात मोठी आहे आणि मीडियासमोर माणूस काय खोटं बोलू शकत नाही. मी जनतेला एवढंच सांगतो की इलेक्शन 15 दिवसाचं आहे, पण मी तुम्हाला गवाही देतो की 15 दिवसानंतर माझी हार जीत हे तुम्हीच ठरवणार आहे, मी नाही ठरवणार आहे. पण मी त्यातून काही होऊ दे, पण मी जनतेसमोर एकच सांगतो की कुणालाही शाळेचा काही प्रॉब्लेम असेल, काही असू दे, तर मी सदैव माझं घर 24 तास त्यांच्यासाठी खुलं आहे. आणि मी एवढे सांगतो की माझी इतकी आज मोठी फर्म आहे, तर मी तुम्हाला हे देखो की त्याच्यातला जो काय वाटा आहे तो मी ह्या जनतेसाठी, गरीबगरिबांसाठी जे मला काय करता येईल ते मी जाहीरपणे करतो. आणि असंच नाही की मी आज सांगायला इलेक्शन आहे म्हणून आश्वासन द्यायला लावले. मी जनतेला एवढं सांगतो की ह्याच्यानंतर 16 तारखेनंतर माझ्या दारात या, आणि जर मी त्यावेळी कोणाच्या गरिबांची किंवा मुलांची जर मी त्यांना नाही म्हटलो तर हे जे मीडिया आहेत त्यांच्या समोर मी गवाही देतो की जर नाही केलं तर तुम्ही येऊन माझी कॉलर धरा की दादा तू असं बोलल्यालास आणि बाळा तू असं बोलल्यालास आणि तू हे केला नाहीस, ते मी जाहीरपणे ठोक सांगतो. तुम्ही खूपच छान उत्तर दिलं या ठिकाणी दादानी. पण दादा तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुमचा जो परिसर आहे या ठिकाणी आपण पाहिलेला आहे की उद्योजक आहेत त्यांची घरं आहेत, सर्वसामान्य आहेत त्यांची घरं आहेत. तर मला सांगा की आपल्या महानगरपालिकेकडून किंवा आपल्या शासनाकडून ज्या रमाई योजना आहेत किंवा ज्या घरकुल योजना आहेत त्या तुम्ही इतर लोकांपर्यंत निवडणुकीच्याच काळात नाही तर इतर काळात देखील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून पोहोचवणार आहात का? 100% मॅडम, आमचा हा पर्याय चाललाय. आम्ही हा क्षेत्रात उतरलोय. हा क्षेत्र म्हणजे समाजकार्य, नगरसेवक म्हणजे नव्हे. तर आमचा आम्ही एक लय म्हणजे मगाशी सांगितलं की आम्ही लय हालातून दिवस काढलेले आहेत, म्हणजे माझे दिवस बी सांगितलेले. तर मला आज माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने मी हे जे आज दिवस भोगायला लागलोय की मी ह्या रणनीत उतरलोय. पण या रणनीत मला माहिती आहे की सगळेच पळणार आहेत, कोण हारतील कोण जिंकतील हा प्रश्न वेगळा आहे. पण मी ह्या इथेपत्र पोहोचलो हे माझ्यासाठी भरपूर मोठं आहे. म्हणजे मला माझ्या आईकडे बघितलं की मला इतकं छान वाटायला की माझ्या आईला अजून बोलायला म्हणजे येत नाही, तुम्ही बघितलं जाशील. पण हिचा आशीर्वाद मला लागणार हे मला माहिती आहे. आणि माझी जनता मायबाप ही मला ह्यावी तिने काय निर्णय घेणार हे जनतेवर आहे. पण मी जनतेला एवढंच सांगतो की आज मी काही ना काही तुमच्याबद्दल पोचा लावले. माझे काही नाही तर काही तर वेदना म्हणजे ज्या होतात मला एक गरीबाची काय तळमळ हे तुमच्याबद्दल चालले. तर दादा मला सांगा की ह्या निवडणुकीमध्ये ज्या रणांगणात तुम्ही उतरले आहात तर ह्या रणांगणात जुने असे खेळाडू पण आहेत. तर टिकाव किती धराल हे जनतेच्या कौलवर तर आहे. पण तुम्हाला काय वाटतं की निवडणूक ही आहे की सर्वसाधारण माणसापासून ते धनाढ्य माणसापर्यंत आहे की जनता ठरवेल त्या माणसापर्यंत आहे? नाही मॅडम, तसं म्हटला तर जनता आता हुशार आहे. कारण की आता मीडिया आणि मोबाईल ह्या जनतेला सगळं माहित आहे. मी आज जे बोलालो हे जनतेबद्दल पोहोचणार आहे. मला वाटते जनतेने एवढंच करावं घ्यावी, नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी. कारण की मी असं नाही म्हणत की आमचे मागचे जे जुने नगरसेवक आहेत त्यांनी काम केलं नाही, मी असं कधीच म्हणू शकत नाही. तर त्यांनी कामं केलेले आहेत, परंतु कुठं तर राहिलेले आहेत, कुठं तर थोडे अपुरे आहेत. आणि आता परत लोकांनी तोच निर्णय घेऊन परत मागला पेटवण्यापेक्षा आमच्यासारख्या गरीब आणि हितकुर मुलांना काहीतरी संधी द्यावी आणि आम्हाला काम करायची म्हणजे त्या आम्हाला काहीतरी काम करण्यासाठी काहीतरी पोस्ट म्हणा किंवा काहीतरी एक आपला हे लागतो. किंवा आता आम्ही शाळेत जरी गेलो तर बाबा सेक्रेटरी तो निवडला जातोय. बाबा सर्व्हिस पद्धत कोण अभ्यास करत नाही कोण बोलत नाही, तर त्याचं लावून येण्यासाठी वही लागते, म्हणजे वही होतीच. तसं मला वाटतं जनतेने आम्हाला एक वही द्यावी आणि आमच्याकडनं ही अपेक्षा करावी आणि आम्ही ती पूर्ण करणार. कारण की दुःख ह्यालाच माहित असते तो जण पोहळा आहे. बरोबर, असं दुसऱ्याला सांगून नाही चालत. आज लोक मला म्हणतात गोल्डन मॅन गोल्डन मॅन, पण त्या गोल्डन मॅनची ज्यावेळी तो गोल्डन मॅन हमाली करत होता 5 रुपयाला 50 किलोचा बाचकाच होता, 50 बाचकी 40 रुपयाला उचलत होता, त्यावेळी कोण आलं नव्हतं की बाबा ही गोल्डन मॅन होता म्हणून. ज्यावेळी माझी आई खोडवे आणायला कबनूरच्या माळावर जात होती त्यावेळी कोण आला नव्हता की बाबा हे गोल्डन मॅन आहे म्हणून.
ज्यावेळी मी रस्त्यावरून ती तेलाचे डबे बारदानची पोती गोळा करत होतो, माझा वडील, मी, माझा छोटा भाऊ, त्यावेळी कोण आलं नव्हतं की गोल्डन मॅन ह्यो आहे म्हणून. तर मग आता तुम्हाला गोल्डन मॅन दिसालाय ना, मग तुम्ही आता जर गोल्डन मॅन आहे ना, तर गोल्ड सारखं जसं मी माझी स्वतःची ही केलोय तसं मी तुम्हाला देखील भागातल्या लोकांना ह्याची तुम्हाला म्हणजे जाणीव हे करून देतो की बाबा गोल्डन मॅन हा तसा होत नाही, किंवा ह्या इथं पोचण्यासाठी काहीतरी कष्ट आहे. जे सोनं म्हणून चकाकायचं असेल तर त्याला घासलं पहिला घासायला लागतेच, त्यामुळे कोळसा असा होत नाही. खूपच छान दादा, या ठिकाणी मोलाचं प्रश्नांची उत्तरं दिलीत तुम्ही आणि समाजाला एक सुंदर असं उत्तर दिलेलं आहे की गोल्डन मॅन म्हणून गोल्डन मॅन होत नाही, तर गोल्ड व्हायसाठी अगोदर तापावं लागतं, जळावं लागतं, घासावं लागतं. सगळ्या तापून झाल्यानंतर ते घडतं ते गोल्डन. म्हणजे त्यांनी आपल्या परिस्थितीतून जे काही आता घडलेले आहेत तो एक त्यांनी आढावा या ठिकाणी दिलेला आहे. ते जनतेला हेच म्हणत आहेत की जसं गोल्डन मॅन म्हणून माझी एक छाप आणि माझा एक नवीन ओळख तुम्ही निर्माण केलेली आहे, तर तसंच मला एक गोल्ड म्हणून महानगरपालिकेला चकाकायचं आहे आणि तसंच तुम्हालाही चकाकायचं आहे आणि ह्या भागाची प्रगती करायची. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.